लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे 9 ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास 2,34,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता। आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे 2,34,00,000 आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी 12 लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणची सुरुवात केलेली आहे। 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं 2,34,00,000च्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत। त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे। माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे 3 लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे, पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल, आपल्या कुटुंबासाठी असेल, स्वतःसाठी याचा निश्चित लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता फायनली त्यांचा जो हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। लाडकी बहीण योजनेची जी अत्यंत महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे ती आदित्य तटकरे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। आपण व्हिडिओ बघू शकता, त्यांनी स्पष्टपणे असा उल्लेख केलेला आहे की डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण बहिणींच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती वितरित केली जाईल। त्याची सुरुवात आजपासून केली असल्यामुळे काही बहिणींना जे हप्ता आहे तो पहिल्याच दिवशी मिळून जाणार, तर काही बहिणींना उद्या परवा असा जो हप्ता आहे तो वाटप होणार आहे। ज्या बहिणींनी केवायसी केली नव्हती किंवा ज्या बहिणींनी केवायसी केलेली आहे त्या सर्व बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे। नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आधीच वितरणाला सुरुवात झाली होती, त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता आता वितरणाला सुरुवात झालेला आहे। काही बहिणींना तो हप्ता मिळालाच नसल्यामुळे त्यांना एकत्रितरित्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे असे 1500-1500चे 3,000 रुपयाचा हप्त्याचा लाभ आता मिळत आहे। केवायसी केले नसेल तर केवायसीची मुदत आहे तोपर्यंत तुम्ही केवायसी सुद्धा करून घ्या, कारण पुढच्या वर्षीपासून ज्यांनी केवायसी केली नाही त्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या बहिणी केवायसी मध्ये पात्र ठरतील, ज्या बहिणी केवायसी करतील आणि केवायसी मध्ये पात्र ठरतील त्याच बहिणींना पुढच्या वर्षीपासून जो गिफ्ट आहे 2100 रुपयाचा हप्ता आहे तो देखील मिळणार आहे। नाहीतर ज्या बहिणींनी केवायसी केली नाही किंवा अपात्र ठरल्या त्यांना या योजनेचा लाभ कायमचा आता बंद होणार आहे। त्यामुळे केवायसी करणे तुमच्यासाठी अत्यंत बंधनकारक असे करण्यात आलेले आहेत। परंतु सध्या केवायसी नसेल तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती जो रक्कम आहे 1500-1500चे 2 हप्ते आहेत, 3,000 रुपयाची रक्कम आहे ते तुमच्या खात्यावरती वितरणाला सुरुवात झालेली आहे।